तर मैत्रिणींनो, YouTube चॅनेलवरील आज हा पहिलाच व्हिडिओ आहे. हा आमच्या दारामध्ये नागवेलीचा वेल लावलेला आहे. तो असा सिमेंटच्या डांबावरती चढवलेला आहे. तुम्ही बघू शकता हा असा वेल आहे. हा वेल लावून 9 ते 10 महिने झालेले आहेत. हा असा वेल लावलेला आहे. ज्यावेळेला हे लावलेलं होतं, त्यावेळेला असं छोटंसंच रोप होतं. त्याची एवढी मोठी ग्रोथ झालेली आहे तुम्ही बघू शकता. जमिनीपासून असा हा एवढा मोठा वेल झालेला आहे. हे अजून शिडी लावून असं वरती बांधायचं आहे. पाऊस पडत असल्यामुळे अजून बांधलेला नाही. तर नागवेलीचा नागवेली ही आपल्या प्रत्येकाच्या दारात असावी. त्याचा औषधी गुणधर्म आपल्या मराठी संस्कृतीमध्ये नागवेलीच्या पानांना भरपूर महत्व दिले जाते. दसऱ्याला देव बसवण्याच्या बसवतात त्यावेळेला या नागवेलीच्या पानावरती देव बसवले जातात. तसं देवासमोर कलश आपला कलशामध्ये सुद्धा नागवेलीची 9 किंवा 11 किंवा 5, 7 पानं अशी त्या कलशामध्ये घातली जातात. आणि औषधी गुणधर्मामध्ये सर्दी, खोकला यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. आणि नागवेलीची आपण तूप कढवताना किंवा असं तूप कढवताना सुद्धा ह्याचा उपयोग केला जातो. थोडंसं मीठ आणि नागवेलीची पाने टाकली की तूप कढवल्यानंतर त्याचा खमंग वास पण येतो आणि चवीला सुद्धा चविष्ट लागते ती. म्हणून तूप कढवताना सुद्धा नागवेलीची पानं टाकली जातात. तुम्ही बघू शकता. आणि जी लावत असताना हे असं एक प्रत्येक खोडामध्ये हे असं एक पान असं आलं पाहिजे. इथून आणि इथून कट केलं जातं आणि बरोबर इथे अशी मुळ्या फुटल्या जातात. आणि इथून त्याला खोड आलं जातं. मी तुम्हाला प्रत्यक्षात लावून दाखवणार आहे. त्याच्या आधी महत्त्व सांगितलं. तर पाऊस भरपूर पडत असल्यामुळे मला आता असा पूर्ण व्हिडिओ घेता येत नाही. थोडक्यातच मी दाखवणार आहे. तर आता जरा अशी त्याची एखादी वेल असा कट करून घ्यायचा. तुम्हाला मी प्रत्यक्षात लावून दाखवते. हे पहा, अशी ह्याची ब्रँच कट करून घ्यायची व प्रत्येक पानामध्ये असा कट करायचा. इथून बघू शकता तुम्ही. प्रत्येक खोडाला असा एक पान असलं पाहिजे. हे बघा. 2 झाले. हे 3 झाले. आणि हा जो देठ आहे हा असा जरी लावला तरी वातावरण पोषक असल्यामुळे हा सुद्धा वेल येऊ शकतो. मी तुम्हाला लावून दाखवतो. म्हणजे तुम्हाला लावून दाखवते. हे पहा, असं एक पान वरती असलं पाहिजे आणि खोचलेलं आहे. हे पहा, हा शेंडा असल्यामुळे हा आता तुम्ही खोचणार आहे. हे पहा, प्रत्येक खोडाला तिथं असं एक पान आहे आणि इथून ते जमिनीमध्ये खोचल्यानंतर इथे त्याला मुळ्या फुटू शकतात. मुळ्या फुटतात आणि असा ह्या वेल वरती चढवला जातो. वेल चढवण्यासाठी आपण काठीच्या सहाय्याने किंवा एखाद्या नारळीच्या झाडावरती जरी चढवला तरी पण चालतो. हे पहा, हा असा लावला जातो. पाऊस भरपूर असल्यामुळे मला व्यवस्थित व्हिडिओ दाखवता येत नाही. वेल आहे हा दिवसांचा. मी रोज या नागवेलीची 2 का होईना पानं रोज खात असते. नागवेलीची हे पहा. ह्या देशी नागवेलीचे झाड आहे हे. त्याच्यामुळे याची पानं छोटी छोटी आहेत. त्याच्यापेक्षा सुद्धा मोठी पानं असू शकतात. ती वेगळी असतात. हा देशी आहे. हा वरती पत्र्यावर असा मी चढवणार आहे. अशा पद्धतीने हा आपल्या दारामध्ये नागवेली आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येक महिलांनी आपल्या दारात आपण नागवेली लावावी. त्याचा भरपूर आयुर्वेदिक उपयोग पण होतो. आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.